श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। आपदामपहर्तारं दातारं सुखसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि गोपालचूडामणि यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदं त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानस्तोऽस्मि त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानस्तोऽस्मि। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। गोपाल कृष्ण भगवान की जय। महर्षि वेदव्यास महाराज की जय। श्री शुकमुनि महाराज की जय। आर्य सनातन हिंदू धर्म की जय। श्री भारत माता की जय। गो माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की सब संतन की जय। आई राजा उदो उदो येळकोट येळकोट जय मल्हार। नमः पार्वती पते हर हर महादेव। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। थोड़ा सा गजर। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वासुदेवाय नमो ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय नमो वासुदेवाय। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय। ओम नमो
गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। सर्वप्रथम आयोजकांचे, गजानन महाराज ट्रस्ट या सगळ्यांचे इथे आज अधिक मासानिमित्त, पुरुषोत्तम मासानिमित्त जी श्रीमद भागवत कथा यज्ञाची आयोजना केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांची ऋणी पण आहे। सगळ्यांचे मनापासून आभार। आपल्या सगळ्यांना, जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला माझा सादर प्रणाम। तुम्हाला अधिक महिन्याची कथा माहितीच असेल नाही का? अधिक महिन्याचं महत्त्व एक 5 मिनिटात तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना सांगाल की तुम्ही ही कथा का ऐकायची। बघा, कथा मी सांगते म्हणून नाही, माझं नियोजन महाराजांनी केलेलं आहे। महाराज स्वतःच हे सगळं करत असतात, आपण निमित्त असतो। पुरुषोत्तम मासाची कथा अशी आहे बघा, सगळ्या महिन्याला म्हणजे आपल्याकडे असं आहे की आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला स्वामित्व आहे, प्रत्येक गोष्टीला देवत्व आहे, प्रत्येक गोष्टीला स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व आहे। पण हा जो महिना होता, 13वा महिना, याला स्वतःचं काही अस्तित्वच नव्हतं, याला नावच नव्हतं। आणि मग त्याला सगळेजण असं चिडवायला लागले की मलमास मलमास, नाराज झाला तो। कारण बघा, आपल्याकडे सगळ्या पंचमहाभूतांना सुद्धा स्वामित्व आहे, त्यांना स्वतःचा गुणधर्म आहे, स्वतःचा गंध आहे वेगळ्या प्रकारचा। अगदी ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पाहिलं तर राशींपासून, नक्षत्रांपासून योग आहे, करण आहे, वार आहे, तिथी आहे, सगळ्यांना नावं आहेत आणि सगळ्यांना त्यांचे स्वामी आहेत। मग हा नाराज झाला, म्हणजे खूप हिरमुसला की मला असे चिडवतायत, आता माझा एकमेवच आहे तो हरी आहे। मी आता त्यालाच जाऊन विचारतो की नक्की माझ्या बाबतीत असं काय घडलंय। आणि वैकुंठामध्ये हा मलमास गेलेला आहे आणि तिथे त्यांनी हरीला विचारलं, विष्णू भगवंतांना, कारण या महिन्यात सूर्याची गती नसते असं म्हटलं जातं, म्हणजे मलमास, चांगलं कार्य करायचं नाहीये। तर या कथेमधून आपल्याला कळतं की खरंच करायचं नाहीये का। मग तो मलमास गेल्यानंतर तो हरी म्हणाले, विष्णू भगवंत म्हणाले की अरे, या सगळ्या तुझ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना, तो गोलोकामध्ये असलेला कृष्ण भगवंत तुला देईल। चल, मी तुला तिकडे घेऊन जातो। आणि तिकडे ते घेऊन गेलेत विष्णू भगवंत, जो म्हणे माझाच अंश येतो। तिथे गेल्यावर भगवंत हसलेत आणि भगवंत म्हणाले की तू काही काळजी करू नको, काही चिंता करू नको। आजपासून मी पुरुषोत्तम आहे ना, तर आजपासून माझं नाव मी तुला देणार आहे। त्यामुळे आजपासून हा मास, हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाईल। आणि जो कोणी या महिन्यात माझं चरित्र, माझी कथा, माझं कीर्तन किंवा माझं नामस्मरण किंवा कोणतंही धार्मिक कार्य, कोणतंही कर्म करेल, त्याचं अधिकाधिक फळ त्या व्यक्तीला मिळेल या महिन्यात। आणि साधारणपणे त्यांनी असं सांगितलं की या महिन्यात जर माझी कथा ऐकली, श्रवण केली किंवा कोणी ती आयोजित केली, तर त्याच्याहूनही जास्त अधिक पटीने फळ द्यायला मी इथे तयार आहे। त्यामुळे तू आता अजिबात हिरमसू नको। तर हा अधिक महिन्याचा महिमा आहे। अधिक महिन्याची पूर्ण पोथी आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत। अगदी दान कुठलं करायचं, काल गुरुजींनी अंबरीश ब्राह्मणाची सांगितली ती पण कथा आहे, पण त्या वेगवेगळ्या कथा आहेत। कारण त्या कथेमध्ये जो येतो तो साधन द्वादशी येते, आपली वेगळी द्वादशी असते। अधिक महिन्यात जी द्वादशी येते तिला साधन द्वादशी असं म्हटलं जातं। तर असो, तर अधिक महिन्याचं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं की या महिन्यात तुम्ही आता जे ऐकणार आहात, जे श्रवण करणार आहात, ते अधिकाधिक फलदायी तुम्हाला ठरणार आहे। आज पहिला दिवस आहे, तर तुमचे मनामध्ये जी काही इच्छा असेल, जो काही तुम्हाला संकल्प करायचा असेल, मग कोणताही असू दे, कारण हा एक जो भागवत पुराण आहे, हे इच्छापूर्तीचं काम करणार आहे। त्यामुळे तुमची जी इच्छा मनात असेल ती तुम्ही आज बोला इथे श्रीकृष्ण भगवंत आणि गजानन महाराजांच्या समोर बोला। मग ती इच्छा कुठली असेल, की आमचा बिझनेस चांगला चालू दे, माझ्या मुलीचं लग्न आहे किंवा 12वीची परीक्षा आहे किंवा विवाह होत नाहीये, घर घ्यायचंय। बघा, तुम्ही मनापासून ही कथा श्रवण करा
हे सांगणारी मी नाही, हे अनुभव आहेत. मी पण खूप वर्षांपासून कथा करते आणि आमच्या कथेला येणाऱ्या प्रत्येकांचे हे अनुभव आहेत. तर अशा या सुंदर अशा पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही पुरुषोत्तमाचं चरित्र ऐकायला बसलेला आहात, तर निश्चित तो तुम्हाला फळ द्यायला आणि तुमची इच्छा पूर्ण करायला सक्षम आहे आणि करणारच. त्यामुळे मनातल्या मनात संकल्प करा, की भगवंता मला असं हवं आहे. मी मनापासून तुझी कथा ऐकेन आणि ती कथा ऐकण्याचं सोय तू माझी कर. इथून रिक्षा मिळणार नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही या. कसेही या. बघा तुमची सगळी सोय होणार आहे. ठीक आहे, आता आपण सुरू करूया. आधी वंदन श्रीकृष्णाची, मग वंदावे नारदासी, तदनंतर श्री व्यासासी, श्री शुकाशी दंडवत. जयाच्या निमित्ते श्री भागवत, सकल जनांसी जाहले श्रुत. धन्य धन्य तो परीक्षित, माझे दंडवत तया प्रती. या श्रीमद भागवत महापुराणाची जी निर्मिती केलेली आहे ती महर्षी व्यास मुनी यांनी केलेली आहे, जी आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो, ती व्यास पौर्णिमा. व्यास मुनींनी अनेक निर्मिती केलेली आहे त्यांनी. ते कसं आहे, कलियुगामध्ये प्राणी मात्रांचं जनसामान्यांचं कल्याण कसं व्हावं या उद्देशाने या कलियुगातला अतिशय महत्वाचा असा जो ग्रंथ आहे तो श्रीमद भागवत पुराण ग्रंथ आहे. बघा, समाजाला सगळ्यांची गरज असते. डॉक्टर, इंजिनियर किंवा आणि तंत्रज्ञानवाले आहेत, वकील आहेत, पोलीस आहेत, सगळे आयुक्त आहेत, जसे एअरफोर्स आहेत. प्रत्येक गोष्टीची समाजाला गरज असते. तशीच गरज समाजाची मूल्यात्मक आणि वैचारिक जडणघडण घडवण्याचा एखादा वर्ग असावा लागतो. आत्मिक जडणघडण, परमानंदाची जडणघडण, पारमार्थिक वैचारिक जडणघडण घडणारी हा एक वर्ग असतो. तो वर्ग म्हणजे आपले ऋषीमुनी, आपले साधू संत आणि संत सज्जन हे त्याच्यामध्ये असतात. आणि या सगळ्यांमध्ये अग्रगण्य जे आहेत ते महर्षी व्यासमुनी आहेत. आता यांनी जेव्हा या भागवत पुराणाची निर्मिती केली, रचना केली, तेव्हा जसं आत्ता आपण मंगलाचरण केलं, सगळ्यांचं आवाहन केलं, तसं त्यांनी मंगलाचरणचा एक श्लोक लिहिला आणि त्या एका श्लोकामध्ये त्यांनी भगवंताचं सगळं स्वरूप, भगवंत कसा आहे, तो काय करतो आणि तो कसा दिसतो, या सगळ्याचं वर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही सगळे या श्रीकृष्ण भगवंतांना नमन करतोय. कोण कोणाला करतोय? जर जो सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद म्हणजे काय? तर सत, चित आणि आनंद. मग सत म्हणजे सत्य, जो सत्य आहे, जो सगळीकडे आहे, जो सगळ्या चराचर सृष्टीमध्ये आहे, असा हा परमात्मा परिपूर्ण सत्य आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे. तो कधीही नष्ट होणारा नाही, कारण सत्य कधीही लपत नाही किंवा सत्य कधीही संपत नाही. असा तो त्रिकालाबाधित आहे, तो भगवंत सत्य आहे. म्हणजे काय, नंतर काय येतं? सच्चिदानंद. चित. चित म्हणजे काय? चैतन्य. चैतन्य असल्याशिवाय आपण काहीच करत नाही, कारण चैतन्य रूपाने तो आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये आत्मारूपी वास करत असतो, म्हणून आपण सगळं करत असतो. चैतन्य, तो चैतन्यमयच आहे, तो कधीही नाराज होत नाही, कारण तो आनंदी आहे. सच्चित आनंद, कारण तो आनंदी आहे. आता हे चैतन्य आपल्याला कळत नाहीये, की आपल्याला कळत नाही देव दिसतो का म्हणे. अति ज्ञानी असतात ते म्हणतात, तुम्ही बघितलंय का? अरे पण तू जे उठतोयस, बसतोयस, बोलतोयस, खातोयस, पितोयस, हे सगळं काय आहे? हे सगळं चैतन्यच आहे, पण ते तुम्हाला कळत नाही. कारण जसं दुधामध्ये लोणी आहे हे आपल्याला माहिती असतं, पण लोणी दिसतं का? तर नाही दिसत. मग लोणी दिसण्यासाठी आपल्याला जी प्रक्रिया करावी लागते, की मंद आचेवर दूध तापवावं लागतं, मग त्याचं व्यवस्थित दही लावावं लागतं, त्या दह्याची मंथन करावं लागतं ताकाचं, आणि त्यातून जे नवनीत निघतं तो भगवंत असतो. तो दिसतो का? तर हे जे लोणी निघतं की नाही दुधातून, तसा हा भगवंत आपल्या हृदयात असतो. तो दिसण्यासाठी तुम्हाला तेवढं मंथन करावं लागतं. कसलं? नामस्मरणाचं, भक्तीचं आणि त्याच्या परिपूर्णतेचं. आणि तेव्हा तो आनंद मिळतो. हा तर आनंदीच आहे. भगवंत आनंदच आहे. आनंद स्वरूप आहे तो. तो कधीही नाराज नसतो. पहा, तुम्हाला कधीतरी नाराज वाटलं की जाऊन भगवंताकडे बघा किंवा आपल्या महाराजांकडे बघा. किती प्रसन्न वाटतं.
कारण तो भगवंत आहे आणि तो सच्चिदानंद आहे. आता बघा, जेव्हा तो गोपांमध्ये होता, चोरी करत होता नवनीतची, तेव्हा पण तो आनंदी होता. जेव्हा त्याने द्वारका वसवली, संसार केला, तेव्हा सुद्धा तो आनंदी होता. पण जेव्हा द्वारका बुडाली, तेव्हा सुद्धा तो तसाच होता. जेव्हा यादवांचा नाश झाला, तेव्हा सुद्धा भगवंत आनंदीच होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीने ना तो दुःखी होत, ना तो अति आनंदी होत. असा हा सच्चिदानंद रूपाचा आपला भगवंत आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सुद्धा कोण आहे? तर भगवंतच आहे. तापत्रय म्हणजे तीन तीन ताप आपल्याकडे असतात. आपल्या मनुष्य योनीत आल्यानंतर किंवा कोणी प्राणी मात्राला हे तीन ताप आपल्याला भोगावे लागतात. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आता आध्यात्मिक ताप म्हणजे काय? आपल्याला मृत्यू येतो, की आपल्याला ताप येतो, आपल्याला काही लागतं, कापतं, पडतो, पाय दुखतो, काय काय जे काही आपल्या शरीराला होतं, शारीरिक पीडा जी असते, ते आहे आध्यात्मिक. आपण पण म्हणतो ना, समजा कापलं तर "आई गं देवा" असं करतो की नाही? किंवा आपली आईच सांगते देवाला, "बाबा माझ्या पोराचा जरा ताप लवकर बरा कर रे." कोण आहे हा? देवच आहे ना. आपण त्यालाच सांगतो आणि तोच ते बरं करतो. दुसरं आहे आदिभौतिक. आदिभौतिक म्हणजे जे निसर्गाच्या मधून उत्पन्न होतात, नैसर्गिक आपत्ती. म्हणजे भूकंप होणं, पूर येणं, वाहून जाणं, अकस्मात काहीतरी घडणं, ह्या ज्या गोष्टी होतात याच्यापासून वाचवणारा सुद्धा हा भगवंतच आहे. बघा, काही जण बुडून जातात पाण्यामुळे. पंचमहाभूत पाणी, पृथ्वी, अग्नी, जल पाणी म्हणजे जल, वायू आणि आकाश. काही जण विमानात कधी-कधी लोकांचे ॲक्सिडेंट होतात. म्हणजे ह्या ज्या घटना घडतात, ह्या असतात आदिभौतिक. तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही अशी ही कथा श्रवण करता की नाही किंवा तुम्ही परमात्म्याचं नामस्मरण करत असता, काही ना काही आपले आई-बाबा करत असतात, आजी-आजोबा करत असतात. आता आपल्या मुलांना अजूनही तो संपर्क व्हायला वेळ लागत असेल, पण त्यांनाही तो होणार कारण आपण करतोय. तर बघा, आपल्या घरात असं कधीही होत नाही. आपल्या पिढीत असं कधीही होत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण फार महत्वाचं आहे. तर या ह्याच्यातून वाचवणारा सुद्धा हाच आहे. बघा ना, कधी-कधी खूप पाऊस येतो, खूप विजा कडकडतात आणि आपल्याकडे ना छत्री असते ना काही असतं, पण आपल्याला कुठेतरी आसरा मिळतो आणि आपोआप पाऊस थांबतो आणि आपण सुखरूप घरी जातो. हे भगवंत करणारा असतो. कधी पडता-पडता आपण वाचतो. कोण धरतं हो आपल्याला? कधी गाडी स्लिप होता-होता लगेच जागेवर थांबते. कोण थांबवतो? हा भगवंत आहे. आणि म्हणून याच्यावर विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. आता आदिदैविक म्हणजे काय? जे आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला भोगावं लागतं. ते काय? तर पितृदोष असतो, कोणीतरी मानसिक आजार असतो, मानसिक पीडा असतं, कोणीतरी अपंग आपल्या अ, अ, कुटुंबामध्ये किंवा आपल्या खानदानात जन्म घेतो. याला म्हणतात आदिदैविक. मग या या तापातून सुद्धा मुक्ती करण्याचं काम हा श्रीकृष्ण भगवंतच करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे, की तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा. अशा श्रीकृष्ण भगवंतांना मी नमन करतो. असं व्यासांनी कथा लिहिण्याच्या सुरुवातीला मंगलाचरणाचा हा श्लोक लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भगवंत कसा आहे हे सांगितलेलं आहे. कर्दम मुनींची जी कन्या होती, देवहूती, हिचा विवाह अरुंधती बरोबर झाला, कर्दम ऋषींचा आणि वसिष्ठ अरुंधती यांच्यापासून शक्ती नामक पुत्र निर्माण झाला. आणि शक्ती आणि शक्तीचे जे पुत्र होतात ते पराशर ऋषी आणि पराशर आणि सत्यवती यांच्याकडून जे पुत्र निर्माण झाले ते महर्षी व्यासमुनी. आणि हे व्यासमुनी कृष्ण यमुनेच्या काठी त्यांचा जन्म झाला असं म्हणण्यापेक्षा त्यांचा अवतार निर्माण झाला, कारण अयोनी संभव आहेत हे सगळे. तर त्या कृष्ण नदीच्या काठी किंवा यमुनेच्या काठी यांचा जन्म झाल्यामुळे ना कृष्ण द्वैपायन असं म्हणतात. आणि बद्रिकाश्रमात यांनी अखंड नामस्मरण केलेलं आहे म्हणून त्यांना बादरायण, जिथे बोरीची वनं होती, बोरीच्या फळाची वनं होतं म्हणून यांना बादरायण असंही म्हटलं जातं. आता यांना जे श्रीमद भागवत सांगितलंय ते नारद मुनींनी, देवर्षी नारदांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते फक्त 4 श्लोकात सांगितलं. खरं जे आपलं जे भागवत पुराण आहे फक्त चतुश्लोकी भागवत आहे. पण या श्लोकांचा 4 श्लोकांचा विस्तार केलाय व्यासमुनींनी. व्यासचा अर्थच विस्तार आहे. ह्या व्यासमुनींनी विस्तार केलाय. त्याच्यामध्ये 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक
असा त्याचा विस्तार या श्रीमद भागवत पुराणाचा केलेला आहे. मग आता हे जे व्यासमुनी आहेत, तर हे भागवत पुराण किंवा भगवंताची भक्ती, श्रीकृष्ण भक्ती किंवा देवाची भक्ती कोणी करावी? व्यासमुनींचे अधिकारी कोण आहे असं भागवतात सांगितलंय. तर जे कोणी भगवंताचं नामस्मरण करतात, गीता भागवत करी ती पठण अखंड चिंतन विठोबाचे, जे नेहमी विठोबाचं स्मरण करतात, भगवंताचं स्मरण करतात, त्या सगळ्यांना या महापुराणाचा, ग्रंथाचा, देवांचा, नामस्मरणाचा सगळ्यांना अधिकार आहे, असं या भागवतात सांगितलं आहे. इथे काही उणं-दुणं नाहीये. हां, पण तुम्ही तेवढे नामस्मरण करणारे, भक्ती करणारे असायला हवे. मग आता हे जी भक्ती आपल्याकडे यायला पाहिजे, त्या भक्तीसाठी काही साधन चतुष्ट आहेत, काही साधनं सांगितलेली आहेत. कारण कसं आहे, की प्रत्येक गोष्टीचं आत्मज्ञान आणि तत्वज्ञान समजण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी बदल करावा लागतो. आपल्याला ती दृष्टी यावी लागते. आपल्याला समोरच्याच्या हृदयातला भगवंत ओळखता यावा लागतो. त्यासाठी काही साधना आहेत. साधना म्हणजे काही अगदी तपाला-बिपाला बसायचं नाहीये. भागवत कधीही सांगत नाहीये असं काही. याच्यात काय करायचंय, की काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे विवेक आहे, वैराग्य आहे, क्षमा आहे, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, मुमुक्षत्व अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अंगीकारता आल्या पाहिजेत. आता विवेक म्हणजे काय? तर विचार वेळेवर करा. मग विचार वेळेवर करा म्हणजे काय? आता 50-55 झालेलं आहे, मुलीचं लग्न झालंय, मुलाचं लग्न झालंय, सून आली. आपण आता विचार करायला हवा, की या 55 नंतर आपल्याला कुठेतरी जाऊन कथा श्रवण करायला हवी, कीर्तन करायला हवं, किंबहुना आपल्या घरात नामस्मरणाची जी चाललेली परंपरा आहे, ती वाढवली पाहिजे. म्हणजे संसारातून थोडा-थोडा मोह काढला पाहिजे. कर्तव्य करायची आहेत. कर्तव्याला कधीही भागवत सांगत नाही, की तुम्ही कर्तव्य डावलून भगवंताची पूजा करा. आता तितिक्षा आहे म्हणजे काय, की वाट पाहणं. जसं शबरीने वाट पाहिली. राम येणार आहे एवढंच त्यांच्या तिच्या गुरूंनी म्हणजे अ, तिच्या गुरूंनी तिला सांगितलं होतं, पण कधी येणार आहे? हे काही तिनेही विचारलं नव्हतं आणि गुरूंनीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे येणार आहेत, ही वाट पाहिली आहे तिने, इतके वर्ष वाट पाहिली आहे. आपण काही मी म्हणत नाही इतके वर्ष वाट पाहायची, पण निदान 16 सोमवार केले. बाबा मी केले सोमवार आणि ज्याच्यासाठी केलं ते झालंच नाही. काय याचा उपयोग आहे? परत करा. किंवा एखादी जी तुम्ही काही व्रतवैकल्य करत असाल, तर परत-परत करा. कारण तुमच्या प्रारब्धाचं जे काही मळ साठलेला असतो, तो निघून जाण्याइतपत तुम्हाला ते काम करावं लागतं. तेव्हा तुमचं कारण प्रत्येकाला तेव्हाच मिळत नाहीये सगळं. प्रत्येकाला गाडीचं सुख हे 40व्या वर्षी मिळतं. एखादा जन्म आल्या-आल्याच गाडीत बसून हॉस्पिटलमधून घरी येतो. हे त्याचं प्रारब्ध असतं. त्यामुळे ती वाट पाहण्याची आपल्याकडे अंगीकारता आली पाहिजे. नाही झालं ना आता, ठीक आहे. नंतर होईल. पण मी कास सोडणार नाही भक्तीची. ही धारणा आपल्याकडे असली पाहिजे. श्रद्धा. श्रद्धा असायला पाहिजे, की नाही माझा भगवंत आहे, माझा आराध्य आहे. ते माझं करणारच. पण त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो माझं काम करणारच. तितिक्षा सांगितलं, समाधान जे आहे त्याच्यात समाधान. बापरे! मला नाहीच मिळालं. मला हे हवंच होतं, पण नाहीच मिळालं. जे मिळालंय तेच योग्यता आहे. भगवंताला माहिती आहे, की तेच तुम्हाला द्यायचंय. कारण त्यानेच तुमचं चांगलं होणार आहे. हे ठरवणारा तो एकमेव असतो. कारण कसं आहे बघा, 2 मित्र असतात. एक असतो तो चुकीची कामं करत असतो. मित्र नाही म्हणता येत, की 2 व्यक्ती म्हणायला पाहिजेत. तो असं वेगळी जी आपल्याकडे स्वीकारली जात नाहीत अशी कामं करत असतो आणि एक भगवंताचा अगदी निस्सीम भक्त असतो. तर एकदा तो त्या चुकीच्या कर्म करून येत असताना त्याला एक सोन्याचा सुवर्णमुद्रा सापडते आणि हा येत असतो भगवंताचा भक्त, त्याला ठेच लागते, रक्त येतं. तो भगवंत त्याला दिसतं ह्याला सुवर्ण मिळालंय, मला मात्र ठेच लागली आहे. म्हणजे मी एवढी पूजा करतोय, त्याच्यावर श्रद्धा ठेवतोय. तो शेवटी विचारतो आणि जेव्हा तुम्ही योग्य होता बरं का नामस्मरण करून. तुम्ही विचारू शकता आपल्या आराध्याला, की हे का झालं भगवंता? आता ते काय असा तो प्रसन्न होऊन वगैरे सांगणार नाही, पण तुम्हाला कुठून तरी ती हिंट ती देणार, कुठून तरी ते दाखवणार. तर भगवंत काय म्हणतो, "अरे, त्याला ना एक नाही, त्याला 100 सुवर्णमुद्रा मिळणार होत्या. त्याच्या प्रारब्धात होत्या. पण त्याच्या कर्मामुळे त्याला एकच मिळाली आणि तुझा आज मृत्यू होणार होता. पण तुला फक्त ठेच लागली आहे. कारण मी प्रारब्ध बदलू नाही शकत. प्रारब्धाची जी झळ आहे, ती झळ मी कमी करू शकतो भगवंताच्या भक्तीने. नंतर मुमुक्षत्व आहे. मुमुक्षत्व म्हणजे काय? क्षमा आहे. क्षमा करून सोडून द्यायला शिकायचं. वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे काय? तेच,
की आपल्याला थोडं संसारातून जेव्हा होईल तेव्हा मन काढून घेतलं पाहिजे. संसार करायचा आहे, पण संसाराची आसक्ती नाही ठेवायची. संसार करून परमार्थ साधायचा आहे. कारण भागवत कधीही सांगत नाही तुम्ही अरण्यात जा, कुठेतरी वनात जा, सगळं सोडून द्या, घरात काही चूल पेटवू नका, असं नाही सांगत आहे. ते सगळं करून तुम्ही भगवंताला अ, सा आपलंसं म्हणा. काल दादांनी खूप सुंदर उदाहरण दिलं, की त्यांनी सांगितलं, की साडीची जी किनार असते, मला खूप आवडली ती. ते उदाहरण इतकं सुंदर होतं आपल्या बायकांसाठी. साडीची किनार बघून आपण साडी पसंत करतो. मग ती साडी आपल्याला बाकी कशी पण असू दे, पण ती बॉर्डर आपल्याला आवडते आणि त्या बॉर्डरवरून आपण ती साडी घेतो. मग त्यांनी असं सांगितलं, की ती जी सुंदर बॉर्डर आहे ना, तो परमार्थ आहे. तेवढ्या बॉर्डर इतका जरी परमार्थ तुम्ही साधला ना, तरी तुमचं आयुष्य सार्थकी लागतं. खूप सुंदर उदाहरण दिलं. दादांचं त्याबद्दल खूप खूप आभार. तर आता याच्यामध्ये कसं आहे, की भागवत महापुराण हे का प्रसिद्ध आहे? हे का श्रवणीय आहे? कारण बघा 18 पुराण आहेत. 18वं पुराण हे भागवत आहे. 17 पुराणांचा सप्ताह होतो का हो? तुम्ही कधी बघितलाय का? किंवा तुम्हाला त्याची नावही लवकर येणार नाहीत. पण श्रीमद भागवत कथा हां, हां, हां.